वर्ध्याच्या कारंजामध्ये पहिलाच मोठा नवा वस्त्रोद्योग उभारणार अशी माहिती समोर येते। कारंजा औद्योगिक वसाहतीमध्ये 750 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे। आर्वी मतदारसंघाचे भाजप नेते सुमित वानखडे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसतंय। सुमित वानखडे यांच्या मागणीला फडणवीसांनी हिरवा कंदील दाखवलाय, तर कारंजा तालुक्यातील बेरोजगार युवक युवतींना त्यामुळे रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असं दिसतंय। शासनासोबत OFB टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सामंजस्य करार केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे वर्धावासियांसाठी आणि वर्ध्यामधील खास करून बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की इतकी मोठी औद्योगिक क्षेत्रातली गुंतवणूक कारंजासारख्या MIDC मध्ये मिळवण्यात राज्य सरकारला यश मिळालेलं आहे। या गुंतवणुकीच्या माध्यमातून गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकण्याचा मानस हा ऑफ बिझनेस टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने व्यक्त केलेला आहे आणि त्या माध्यमातून 750 कोटींची गुंतवणूक या MIDC मध्ये होणार आहे आणि विशेषतः रेडीमेड कपड्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगची मोठा कारखाना या निमित्ताने MIDC मध्ये येणार आहे आणि साधारणतः 15,000 अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या रोजगार या प्रकल्पातून तयार होणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।